घेऊन आशा चालत राहतू, गाडून टाक भीती। मागू नको आधार शोध तुझं, तू दाड घालू नको तुझा। हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अभिषेक मल्लिकार्जुन अंकलकोटे। माझ्या कंपनीचं नाव आसार्ट ड्राइवलाइन प्रायव्हेट लिमिटेड। माझी कंपनी मेनली मशीनिंग कॉम्पोनंट्स जे हायड्रॉलिक, अर्थ मुव्हिंग, इलेक्ट्रिकल ह्या सेक्टर्स मध्ये लागतात ते मेनली मी फक्त प्रोडक्ट बनवतो। ही कंपनी जुलै 2021 वर्षापासून कार्यान्वित आहे। माझं लोकेशन कंपनीचं चिखली, पुणे ह्या भागामध्ये आहे। कंपनी स्टार्ट केल्यापासून मी ह्या भागातच कंपनी चालवत आहे। जैसे मैंने कंपनी स्टार्ट किया था, मी जेव्हा कंपनी चालू केली होती त्यावेळेस मी 80% लेबर 20% विथ मटेरियल काम करत होतो। पण जसं जसं मी पुढे गेलो तर मला विथ मटेरियल बिझनेस वाढवण्यासाठी कॅश फ्लोची रिक्वायरमेंट वाढत होती आणि सध्याचे जे काय पेमेंट टर्मचे जे काय चॅलेंज आहेत, रॉ मटेरियलचे पेमेंट टर्म, कस्टमरचे पेमेंट टर्म ह्याच्यामध्ये थोडी तफावत होती, ज्याच्यामुळं मला रॉ मटेरियल परचेस करायला पेमेंट राहत नव्हतं, म्हणजेच कॅश फ्लोची कमतरता होती। तर मग मी विचार करत असताना मला एक ट्रुली कॅपिटलची आहे म्हणून एक फर्म मला अटॅच झाली। ते पण असे रेफरन्स मधूनच आले आणि चंद्रकांत काळोखे त्यांचं नाव आहे, त्यांनी पण स्वतःनी त्यांच्याकडनं बरेच फंड्स घेतले होते। मग मी असा विचार केला की त्यांच्याकडून काय सीसी ओडी काय घेता येईल का, जेणेकरून माझ्या अकाउंट मध्ये पैसे येतील आणि ते मी मटेरियल साठी वापरू शकेल। आणि त्यांनी मला खरंच खूप मदत केली आणि त्याच्यामुळे मला अत्यंत फायदा झाला। मी मटेरियल घेऊ शकलो पुढचे 6 महिने आणि जे की कस्टमरकडे मटेरियलचे पैसे माझे अडकले गेले आणि त्याच्यामुळे मला कॅश फ्लोला काहीच अडचण आली आणि आता खूप चांगला बिझनेस चालू आहे। जेव्हा मला कॅश फ्लोचा प्रॉब्लेम येत होता, म्हणजे मटेरियल घेण्यासाठी माझ्याकडे पैसे शिल्लकच राहत नव्हते, तेव्हा मी बरेच ऑप्शन्स ओपन केले होते। मी 2-3 जणांशी बोललो मी, पण त्याच वेळेस मला पैशाची कमतरता भासत होती। त्यावेळेस मी असा विचार केला की काहीतरी सीसी ओडी आपण स्टार्ट करून मटेरियलला लागणारे जे काही पैसे ते उभं करूया। त्याच वेळेस मी 2-3 फर्मला कॅच केलं होतं, त्याच्यामध्येच आमचे विवेक भाई आले होते माझ्याकडे, जे की ट्रुली कॅपिटलचे आहेत। त्यांनी खरंच मला खूप चांगला ऑप्शन दिला। त्यांचा ऑप्शन मी दुसऱ्यांसोबत पण कंपॅरिझन वाईज चेक केला, मला त्यांचा खरंच ऑप्शन खूप आवडला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला जी लागणारे फंड्स कमीत कमी वेळेमध्ये जे देऊ शकत होते ते म्हणजे विवेक सर होते। त्यांनी खरंच खूप त्यावेळेस मदत केली। जेव्हा अकाउंटमध्ये फंड्स आले त्याच्यानंतर ॲक्च्युअल ते फंड्स प्रॉपर जागेवर युटिलाइज झाले पाहिजे ह्याची पण मी काळजी घेतली आणि ते फंड्स प्रॉपर जागेवर युटिलाइज झाले, त्यामुळं माझा जो काही सेल होता तो 20 ते 30% वाढला, जेणेकरून कस्टमरला ऑन टाइम डिलिव्हरी केली। आता जर कस्टमर कोणता पण तुम्हाला बिझनेस देतो तेव्हा OTD हा जो पॅरामीटर आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि तो पॅरामीटर मला इथं फुलफिल करण्यासाठी मदत झाली आणि खरंच खूप चांगला सपोर्ट भेटला मला। त्यामुळे मी आजच्या डेटला सांगू शकतो की गेल्या वर्षाचा जो काही 20% सेल वाढलाय तो फक्त विवेक सरांमुळे वाढलाय। जेवढी रिक्वायरमेंट पाहिजे होती त्याच्यापेक्षा पण थोडे 20-30% जास्त वाढवून मला त्यांनी फुलफिल केली रिक्वायरमेंट, हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे। थँक्यू।